माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो समाजात एकत्रित समूहात राहतो. समाजाबरोबर सुखदुःख वाटून घेतो, विचार करतो, चर्चा करतो, वादविवाद करतो, भांडतो, एकत्र हसतो, फिरतो, मस्करी करतो. पर्यायानं आपल्या भावनांना, आपल्या विचारांना तो आउटलेट करून देतो. असं व्यक्त होणं, भावनांचा निचरा करणं हे मानसिक आरोग्यासाठी किंवा सुखी समाधानी आयुष्यासाठी गरजेचं असतं. असं व्यक्त होण्यासाठी खरी गरज असते प्रत्यक्ष संपर्काची. मोबाईल स्क्रीन समोर आल्यानंतर हा प्रत्यक्ष संपर्क आणि प्रत्यक्ष संवाद आपण हरवून बसलो आहोत. आणि म्हणूनच व्यक्त होण्यासाठी म्हणून गेट टुगेदर, सण समारंभ अशा वेळेला आपण मोबाईल बाजूला ठेवायला पाहिजे. भूतकाळातल्या चुका, हुकलेल्या संधी, मनात असलेले गिल्ट्स याचं ओझं घेऊन जगताना किंवा भविष्यातले EMI, नवीन नवीन येणारे खर्च हे सगळं समोर दिसत असताना आपण वर्तमानात जगणं विसरून गेलेले आहोत. तो क्षण जगणं, अनुभवणं, ते समाधान मिळवणं यामध्ये आपल्याला सगळ्यात मोठा अडसर ठरतो आहे तो आपला मोबाईल आणि त्याचं स्क्रीन. आणि यासाठी म्हणूनच अशा नो मोबाईल इव्हेंट्समध्ये आपण मोबाईल बाजूला ठेवायला पाहिजे. मनानं ठरवायचं, निर्णय घ्यायचा आणि थांबायचं. मोबाईलच्या व्यसनापासून सुटका मिळवण्यासाठीचे हे 4 मार्ग प्रॅक्टिकली थोडे अवघड वाटणारे असले तरी खूप उपयोगी ठरू शकतात. आपली स्वतःची, आपल्या फॅमिली मेंबरची अनावश्यक मोबाईल स्क्रोलिंगची सवय सोडूया, स्वतःला नियमात बांधून घेऊया आणि मग घरातल्या लहान मुलांवर नियम घालणं आपल्याला फार काही अवघड जाणार नाही.